जनता की बात, जनता के साथ। कोंढावड बीडच्या वनरक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर आता चर्चेचा केंद्रबिंदू वनरक्षक नसून या संपूर्ण व्यवहारामागचा खरा सूत्रधार कोण हा प्रश्न बनला आहे। लाच स्वीकारणारा हात पकडला गेला, पण लाचखोरीची व्यवस्था उभी करणारा मेंदू अजूनही पडद्यामागे आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। अनेकदा अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष रक्कम स्वीकारणारा कर्मचारी समोर येतो, मात्र निर्णय देणारे, दबाव टाकणारे आणि व्यवहाराची दिशा ठरवणारे चेहरे मात्र अंधारातच राहतात। खरा हिरो कोण हा प्रश्न आता अधिक तीव्र झालाय। वनरक्षकाला जाळ्यात अडवून कारवाई झाली, पण या संपूर्ण प्रकरणाची स्क्रिप्ट लिहिणारा आणि लाचखोरीच्या खेळाचा दिग्दर्शक कोण याचा शोध घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। एसीबीच्या कारवाईचे एक दार उघडले आहे, मात्र लाच घेणारा पकडला म्हणजे लाचखोरीची साखळी संपली असे होत नाही। आता तपासाची खरी कसोटी म्हणजे पडद्यामागील शक्तींना बाहेर काढणे, अन्यथा कारवाई केवळ एका प्याद्यापुरती मर्यादित राहील आणि खरे चेहरे पुन्हा एकदा बचावतील। रंगेहात पकडला गेलेला वनरक्षक बातमीचा विषय आहे, पण कोंढावडच्या लाचकांडाचा खरा हिरो अजूनही गूढच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे। नमस्कार। कोंढावड लाचकांड वरवर दिसतं तसं नाहीये। आजच्या या विश्लेषणात आपण यामागच्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊया। स्थानिकांचा संताप अगदी रास्त आहे। रंगे हात सापडलेला वनरक्षक फक्त प्यादा आहे, खरा हिरो अजून मोकाटच आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनरक्षकाला पकडलं खरं, पण ही तर फक्त सुरुवात। यातून एका मोठ्या भ्रष्ट जाळ्याचं दार उघडलंय। पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त रोख रक्कम घेणाऱ्याला पकडलं म्हणून ही भ्रष्टाचाराची साखळी खरंच तुटली का? समोर दिसणारा सामान्य कर्मचारी आणि पडद्यामागून दबाव आणणारे छुपे निर्णय करते, या दोन्हीची तफावत खूप मोठी आहे। अटक झालेला वनरक्षक म्हणजे फक्त रोख घेणारा हात, ही पूर्ण भ्रष्ट व्यवस्था उभारणारा मेंदू मात्र सुरक्षित लपलाय। यामागे फक्त पैशांची हाव नाही, निर्णय घेणं, दबाव टाकणं हे वरिष्ठ पातळीवरून चालवलेले छुपे हेतू इथे आहेत। म्हणूनच वनरक्षकावर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्टाचाराच्या या मोठ्या बुद्धिबळाच्या पटावरचं फक्त एक किरकोळ प्याद बाजूला करण्यासारखं आहे। मग साहजिकच प्रश्न पडतो, या संपूर्ण लाचखोरीच्या नाटकाची स्क्रिप्ट नक्की कोणी लिहिली आणि दिग्दर्शन कोण करतंय? जे खऱ्या अर्थाने सूत्र हलवत आहेत आणि मलिदा खात आहेत, ते खरे चेहरे अजूनही अंधारातच आहेत। आता तपासाची खरी कसोटी आहे। केवळ वनरक्षकावर न थांबता पडद्यामागील अदृश्य शक्तींना उघडकीस आणावंच लागेल। कारण मुख्य सूत्रधार जर असाच निसटला तर हे भ्रष्टाचाराचं चक्र पुन्हा नव्या जोमाने सुरू होणार नाही का? जनता की बात, जनता के साथ।